मुंबईतील बीकेसी पोलीस स्टेशनवर काँग्रेसनं मोर्चा काढलेला आहे। स्मार्ट मीटर विरोधात काँग्रेसकडून आंदोलनाचा 2 दिवसांपूर्वी पोलिसांना पत्र पाठवण्यात आलेलं होतं। प्रतिक्रिया आहे ते पाहूयात। लोकांना लुटण्याचा प्रयत्न करतायत। मुंबईकरांना ती कमी व्हावा म्हणून हा मोर्चा आज आयोजित करण्यात आला होता आणि सरकारच्या इशाऱ्यावर हा थांबवण्याच्या पोलिसांच्या माध्यमातून सरकारचे कट आहे। आंदोलन आमचा सुरू राहील। आपल्याबरोबर या देखील सध्या या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत सध्या वर्षा गायकवाड हा जनमानसाचा सगळ्यात महत्वाचा असलेला प्रश्न म्हणजे विजेचं वाढलेलं बिल दर, ज्याच्यामुळे येणारं मोठं बिल आणि स्मार्ट मीटर नावाचा एक मोठा आलेला भस्मासूर, याच्या विरोधामध्ये आज आम्ही हा मोर्चा काढला होता। पण अडाणींना सपोर्ट करणाऱ्या सरकारने आमच्या गाड्या डिटेन केल्या, आमच्या गाड्या येऊ दिल्या नाहीत, कार्यकर्त्यांना थांबवण्याचं काम केलं। हा मुंबईकरांचा आवाज आहे, हा जनतेचा आवाज आहे। आम्ही या ठिकाणी मागणी करतो की विजेचा दर आहे तो कमी झाला पाहिजे, स्मार्ट मीटर रद्द झाला पाहिजे। अंबानीच्या लग्नासाठी तुम्ही व्यवस्था करू शकता, पण लोकांचा आवाज ऐकायचा नाही तुम्हाला, गरीब माणसाचा तुम्हाला आवाज ऐकायचा नाहीये, मध्यम वर्गाचा तुम्हाला आवाज ऐकायचा नाहीये। जो त्रस्त आहे आज विजेच्या बिलामुळे त्रस्त आहे, त्यामुळे आमचं म्हणणं हेच आहे, वीज दर कमी झाले पाहिजे। पोलिसांनी परवानगी नाकारताना काय कारण दिले? पोलिसांनी सकाळी एक गोष्ट बोलली, नंतर एक अदृश्य शक्ती आली आणि आमच्या गाड्या घेतल्या, डिटेन करण्याचं काम झालं, कार्यकर्त्यांना न येऊ देण्याचं काम झालं। सरकारला माझं सांगणं आहे की तुम्ही सर्वसामान्य गरीब मध्यम वर्गाचा आवाज ऐकू इच्छित नाही, आणि मध्यम वर्गाचा गरीबाचा मुंबईकरांचा आवाज आहे तो तुम्हाला ऐकावा लागेल, जो वीज बिलामुळे त्रस्त आहे, स्मार्ट मीटरमुळे घाबरला आहे, त्याचा आवाज तुम्ही कसा होणार? पुढची तुमच्या या मोर्चाची दिशा कशी असणार आहे? परवानगी नाकारली असली तरी पुढची दिशा? आता आमचं हे शिष्टमंडळ आम्ही जाऊ आणि आमचं निवेदन आम्ही आणलेलं आहे, ते निवेदन त्यांना देऊ आणि त्वरित हा वीज दर रद्द झाला पाहिजे आणि स्मार्ट मीटर बंद झाले पाहिजे, रद्द झाले पाहिजे, ही आमची मागणी होणार आहे। धारावी पुनर्विकासाला देखील ही कंपनी प्रोजेक्ट करते, त्याला देखील विरोध आहे। तो मागच्या काळात आम्ही मोर्चा काढला, तो सातत्याने बोलण्याचं काम करतो, पण मदर डेअरी बद्दल बोला, उलून नाक्याबद्दल बोला, MSRDC जमिनीबद्दल बोला, कुठली जमीन देत नाही सांगा सरकार। पाहतोय वर्षा गायकवाड तसेच काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे सध्या बीकेसी परिसरामध्ये आंदोलन करतायत अदानी कंपनी विरोधात। सध्या काँग्रेसचं हे आंदोलन पाहायला मिळत आहे अदानी समूहाच्या विरोधात। अदानी अनेक ठिकाणी इलेक्ट्रिसिटी मध्ये देखील वाढ करते, तसेच जे प्रीपेड मीटर बसवण्यात येत आहेत त्याला देखील काँग्रेसचा विरोधात आहे, आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या बीकेसी परिसरामध्ये हे आंदोलन सध्या चित्र हे सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहतोय आपल्यासोबत खासदार चंद्रकांत हंडोरे सर आहेत। हंडोरे सर, तुमच्या पक्षाच्या नेतृत्वात आज आंदोलन होणार होतं, मात्र त्याला परवानगी नाकारली गेली आहे आणि हा गोंधळ पाहायला मिळतोय, काय म्हणाल? या ठिकाणी अदानीनं जे वीज मीटर बदली करून स्मार्ट मीटर आणण्याचा जो घाट घातलेला आहे, त्यामुळं मुंबई आणि उपनगरामधल्या ग्राहकांना प्रचंड त्रास होणार होता, वीज बिल त्यांचं वाढणार होतं, आणि त्याचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या वतीनं अदानीच्या कार्यालयावर आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। परंतु दुर्दैवानं अदानीला प्रोटेक्ट करणारं हे गव्हर्नमेंट आहे, आणि हे गव्हर्नमेंटचे सगळे पोलीस या लोकांनी आमचा नियोजित फटाका मैदानजवळ आमचा मोर्चा होता। आता DCP सांगतायत आम्हाला तुम्ही फटाका मैदानावर जावा, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, इथं पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन नका करू। मग आमचं आंदोलन जर फटाका मैदानात होतं तर आम्हाला तिथं का करू दिलं नाही तुम्ही आंदोलन? आम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये आलो, इथं आम्ही रास्ता रोको केला, तेव्हा आता इथले DCP आम्हाला सांगतायत की तुम्ही फटाका मैदानावर करा। याचाच अर्थ असा आहे की अदानीला
गव्हर्नमेंट प्रोटेक्ट करतंय त्याचा निषेध आम्ही करतो आणि अदानीचाही निषेध करतो आणि हा आमचा रास्ता रोको या ठिकाणी मुंबई काँग्रेसच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आमचा सुरू झालेला आहे. होते खासदार चंद्रकांत अंधारे काँग्रेसचे खासदार आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये हे सध्या बीकेसी पोलीस स्टेशन बाहेर हे आंदोलन सध्या सुरू आहे. आपण सध्याची दृश्य पाहतोय, मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी हे रस्त्यावर उतरलेले आहेत, रस्ता रोको केलेला आहे आणि त्यामुळे सध्याची दृश्य पाहतोय. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, त्याला देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी चिखल मारलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 13 जुलैला मुंबईत विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी येणार आहेत आणि त्याच निमित्तानं हे बॅनर लागलेत. त्याला देखील याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध सध्या पाहायला मिळतोय. काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते हे अदानी कंपनी विरोधात सध्या वांद्रे बीकेसी परिसरामध्ये आपण पाहिलं तर रस्त्यावर उतरलेले आहेत आणि कोणत्याही सुरक्षेच्या कारणास्तव कोणतीही गडबड होऊ नये आणि यामुळेच सध्या पोलिसांनी देखील या कार्यकर्त्यांना रस्त्यावरून हटवलेलं आहे. मात्र मुंबई काँग्रेसच्या वतीनं जो रस्ता रोको करण्यात आलेला आहे त्यामुळे भल्या मोठ्या ट्रॅफिकच्या रांगा या वांद्रे परिसरामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतात. वांद्रे परिसर हा गजबजलेला परिसर आहे, अनेक ऑफिसेस या परिसरामध्ये आहे आणि याच आंदोलनामुळे मोर्चामुळे कुठेतरी याच्यावर परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी हे अदानी समूहाविरोधात आक्रमक झालेले आहेत आणि पोलीस त्यांना शांत करण्याचा सध्या प्रयत्न करतायत. मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते हे सध्या ऐकायला तयार नाही. सध्याची आपण ही दृश्य पाहिली तर सध्या रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केलेला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅफिक देखील झाल्याचं चित्र हे सध्या पाहायला मिळत आहे. कॅमेरामन विजय देसाईचा मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी थेट आपल्याला वांद्रे येथे सुरू असलेल्या या आंदोलनाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत होते. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी अल्पेश. मुंबईमध्ये काँग्रेसचा मोर्चा सुरू आहे आणि काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध